कॉम्बिंग ऑपरेशन रात्री 1 पासून पहाटे 5 पर्यंत चाललं. आता ह्या सगळ्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये 600+ पोलीस होते. म्हणजे ते दहशत निर्माण करण्याचंच एक पाऊल होतं असं आम्हाला सगळ्यांनाच वाटलं. जेव्हा मुलींना तिथून घेऊन गेले, चौकीमध्ये जाऊन इंट्रोगेशन केल्यासारखी त्यांची चौकशी केली. त्यांना झोपेतनं उचलून घेऊन गेले. अनवाणी पायानी मुली जेव्हा परेड करायला जसं घेऊन जातात गुन्हेगाराला, त्या पद्धतीने या 4 मुलींना घेऊन गेले. कुठल्याही प्रकारे त्यांची गोपनीयता राखली गेली नाही. सगळी तिथे येणारे पुरुष वर्ग किंवा वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला सगळ्यांना रस्त्यावर बसवून ठेवलेलं असतं. त्याच्यामधनं या मुलींना चालत घेऊन पोलीस चौकीत नेण्यात आलं. त्यांची उभ्याने चौकशी केली. तुम्ही रात्री 3 आणि 4 वाजता काय या शाळकरी मुलींची चौकशी करता? म्हणजे सगळ्या ह्या जी प्रक्रिया झाली ही खूप चुकीच्या पद्धतीने झाली आणि अतिशय असंवेदनशील पद्धतीने झाली. ह्या 4ही मुलींच्या पालकांना आजपर्यंत एक कागदही दिलेला नाहीये